सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. अपूर्ण घरकुलासाठी तातडीने उपाययोजना करा. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर. अब्दुल्लाटमध्ये घरकुल लाभार्थी मेळावा संपन्न. शासनाची घरकुल योजना ही गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. मंजूर घरकुलाची कामे प्रलंबित राहू नयेत. लाभार्थ्यांना आर्थिक किंवा जागेच्या अडचणी असल्यास त्या तातडीने दूर करून प्रत्येक लाभार्थ्याचे घर पूर्ण झाले पाहिजे, अशा सूचना शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केल्या. सोमवार दिनांक 16 रोजी अब्दुल्लाट येथे झालेल्या कार्यक्रमास नूतन जिल्हा परिषद सदस्य श्रद्धा गायकवाड, नूतन पंचायत समिती सदस्य मिलिंद कुरणे, सरपंच सौ कस्तुरी कुरुंदवाडे, गटविकास अधिकारी विजयकुमार परेट यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार डॉक्टर यड्रावकर यांनी गावातील मंजूर पूर्ण व प्रलंबित घरकुलाचा सविस्तर आढावा घेतला. अद्याप सुरू न झालेल्या घरकुलाबाबत कारणे जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. घरकुलासाठी जागेची मालकी, शेतजमिनीतील अडचणी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी विजयकुमार परेट यांनी प्रलंबित घरकुलाचा आढावा घेऊन लवकरच अडचणी दूर करण्यात येतील असे सांगितले. यावेळी कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन अप्पासो चौगले, संचालक SK पाटील, जवाहर साखर कारखान्याचे माजी संचालक JJ पाटील, विद्यमान संचालक व केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी, जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील, बाळासो पाटील, पतसंस्थेचे संस्थापक रावसो पाटील, अण्णा तेली, महावीर सांगावे, सागर सांगावे, कल्लापा कुमटुळे, वसंत कुरुंदवाडे, गावचे पोलीस पाटील मानसिंग भोसले, ग्रामपंचायत सदस्या वर्षा पाटील, दादासो गिरमल, संजय कोळी कुरपे, धन्यकुमार चौगले, अंगणवाडी सेविका, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध तरुण मंडळाचे अध्यक्ष सदस्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.